नाही, मी बोलते दादा, मी एवढं 2 वर्षापासून स्ट्रगल केलंय. नवरात्रीला बंद, दिवाळीला बंद, गणपतीला बंद. असं होऊ शकत नाही या रस्त्यावर कोण पैसे नाही घेत दादा. विदाऊट पैसे कोण लावून देणार नाही. जागेवाले स्वतःला शाणे समजणार आहे, भैया लोक स्वतःला शाणे समजणार. पाठी माझा एकटीचा धंदा पण करणार ना दादा, पाठी राहून रडणार, हसणार माझ्यावर. माहितीये का तुम्हाला? हा, हे बघा, हे गुटखा विकणार आहे. हा, हे इथं बघा, इथं बघा, इथे 2 लोकांचे धंदे करणारे लोक बसतात. इथे सगळे पेवडे लोक बसतात. मी याच्यात येऊन धंदा केलाय दादा. 300 रुपये घेतात माझ्याकडून रोज. गेला नाही घेतात दादा, बरोबर येऊन. हा, मी म्हटलं माझी ऐपत नाही तेवढी द्यायची, तरी घेतात. महापालिकेवाले बोलतात सर्वांनी जातात, पोलिसांचे जातात, केडीएमसीचे जातात, सर्वांचे जातात. आणि सर्व येऊन मला विचारतात रात्रीचे तुला परमिशन भेटली आहे का इथे? एक काम करतात, तुझी गाडी इथे लावून टाकली. कारण माझं म्हणणं काय, ह्या लोकांना, हे भैया लोकांना, अपंग म्हणून यांना टपरी भेटतं ना, मला इथे टपरी टाकून द्या दादा. टपरीच टाकतो ना सर. आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून. मला राजसाहेबांनीच पाठवलं तुला भेटायला. मी त्यांना जर मनातून वोट करते ना सर, तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे. आणि मला इथे कोणच चालवू नाही शकत. मला साहेबांनीच पाठवलं, तिचं काय प्रॉब्लेम झाला बघून घे म्हणून साहेबांनी मला सकाळी पाठवलं. तू गाडी टाका, मी बघतो. हे जे इथे जे धंदे लावतात, 30 वर्षापासून लावतात, 40 वर्षापासून लावतात, रोज लावेल. हे बोलले ना 150 मीटरच्या आत आहे, 150 मीटरच्या आत सिलेंडर रोज दिसेल दादा तुम्हाला. रोज मी कसं येऊन मी रोज कंप्लेंट टाकू दादा, रोज कसं येऊन कंप्लेंट टाकू? हे सगळं खोटं आहे. हे सगळं खोटं. इथे जी आत पूर्ण मधुबन गल्ली, ही जी पूर्ण गल्ली, हे सगळं 150 मीटरच्या आत येते ना दादा. हे रोज लावतील, रोज लावतील. माझ्याकडून लिहून घेण्याचं मी इथं आंदोलनाला बसते दादा. हे सगळं खोटं आहे. तुला आंदोलन करायचं, मी जेवढं सांगतो तेवढी प्रोसेस. तुझी एक टपरी बनव, टपरी लाव, तुझ्यापासून रोज धंदा करायचा. काही अडचण आहे राहू द्या, टीम आहेच. खूप जास्त गरज झाली तर मी स्वतः येईन तुझ्यासाठी. त्याच्यावरती लाव आणि एक माणूस इथं द्यायला ठेव, ठीक आहे? त्यांच्या कुठल्याही प्रॉपर्टीला हात लावायचा नाही, कुठलीही प्रॉपर्टी तोडायची नाही. जी आहे आता हा एवढा पॅच तर बिनकामाचा आहे, बरोबर आहे? बरोबर. एवढा पॅच मध्ये कशी काय बसवता येईल तेवढी बसवली, ठीक आहे? बाकी आयुक्तांची साहेब बोलतो, ठीक आहे? जाऊ, रडायचं नाही, रडून व्हिडिओ करायचे नाहीत. मराठी माणूस हा रडत नाही. त्यामुळे बिंदास रडायचं नाही. कोणी आलं आपल्या टीमला बोलव, हे सगळे तुझ्यासोबत आहे. तरी काही अडचण सॉल्व्ह होत नाही असं वाटतं, मला फोन करायचं. मला ठाणे वाटायला अर्धा तास लागेल, अर्धा तास येईल. त्याच्या पुढे मला तुझा एकही रडतानाचा व्हिडिओ आला नाही पाहिजे.